नागपुर में लोकसभा चुनाव के लिए प्रचार अभियान अपने चरम पर पहुंच गया है। भाजपा प्रत्याशी नितिन गडकरी के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर के जिंगाबाई टाकली में चुनावी सभा को संबोधित कर मतदाताओं से वोट की अपील की। या निवडणुकीमध्ये या देशाचा फैसला होणार आहे। हा देशाचा मान सन्मान अभिमान स्वाभिमान हा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे। या देशाची सुरक्षा या देशाचा विकास हा कोण घडवून आणू शकतो याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। एकीकडे 50-60 वर्ष या देशामध्ये राज्य करणारी काँग्रेस, ज्या काँग्रेसनं 50-60 वर्षात या देशामध्ये अनाचार दुराचार अत्याचार आणि भ्रष्टाचार ही संस्कृती तयार केली, आणि दुसरीकडे 5 वर्षामध्ये देशाला विकासाकडे नेणारं मोदीजींचं सरकार या देशाला कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे याचा फैसला करणारी खऱ्या अर्थानं ही निवडणूक है। इस दौरान भाजपा नेता नितिन गडकरी ने केंद्र की एनडीए सरकार और उनके मंत्रालय द्वारा किए गए विकास कार्यों का जिक्र किया। साथ ही एनडीए के विकास संकल्प को दोहराया भी। 20,000 कोटी रुपयाची मेट्रो आलेली आहे। फर्स्ट फेज 9,000 कोटीचं काम 4 महिन्यात पूर्ण होणार आहे। एवढंच नाही तर टेकडीचं स्टेशन 20 मजली मोठं आहे। सिमेंट काँक्रीटचे रोड होऊन आलेले आहेत। मी आता सुधाकरला विचारलं तुमच्या मतदारसंघात मी किती काम दिलं, तर ते म्हणाले एवढं काम दिले आहे तुम्ही की मला पूर्ण हिशोबच नाही करता।